बिर्याणी बनायच्या आधी 10 ते 15 मिनटं तांदूळ भिजत ठेवायचे पाण्यात. नंतर बिर्याणीची तयारी करून घ्यायचा. कांदा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा. एकीकडे आपला कांदा झालेला आहे चिरून आणि दुसरीकडे आपण अंडे बॉईल करायला ठेवलेले आहे. आता बिर्याणीचा मसाला तयार करायचा. त्याच्यात कांदा, लसूण, मिरची भाजून घ्यायची तेलात छान. आणि आपले तांदूळ पण व्यवस्थित भिजले आहेत. त्याला पाण्यातून काढून घ्यायचे बघा. आणि मसाला पण झालेला, याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा. दुसरीकडे तांदूळ बॉईल व्हायला ठेवायचे. त्यात काही खडे मसाले आणि निंबूच्या 2-3 पाकळ्या टाकायच्या, जेणेकरून आपला बिर्याणीचा भात एकदम मोकळा मोकळा होतो. आणि एवढा शिजवायचा की फक्त 2 तुकडे झाले पाहिजे भाताचे, जास्त शिजवायचा नाही बिर्याणीचा भात. त्याच्याने आपला मोकळा होतो तांदूळ. अंडे पण सोलून घ्यायचे आणि यांना आपल्या आवडीप्रमाणे कसे कट्स मारायचे असले ते मारून शॅलो फ्राय करून घ्यायचे. आता थोडेसे कांदे लालसर तळून घ्यायचे आणि साईडला काढून घ्या, म्हणजे याच्याने गार्निशिंग व्यवस्थित होते. त्याच तेलात अंडे पण शॅलो फ्राय करते थोडे हलके. त्याच्याने आपली अंडा बिर्याणी एकदम चविष्ट बनणार आहे. आणि आपला मसाला पण मिक्सरमध्ये फिरवून झालेला आहे रेडी. तर त्याच तेलात मसाला पण टाकायचा आणि त्याच्याबरोबरच काही बेसिक मसाले पण टाकायचे. मीठ आणि तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा बघा. मसाल्याने तेल सोडून दिलेला आहे, म्हणजे आपला मसाला बिर्याणीचा रेडी झालेला आहे. खमंग सुगंध पसरलेला. आता एग त्यात ॲड करायचे आणि अर्धे साईडला ठेवायचे गार्निशिंग करायला. आता आपली पहिली लेअर लावून घ्यायची भाताची मसाल्यावरती. आणि जे आपण कांदे तळून ठेवलेले ना, थोडेसे कांदे पण टाकायचे. हे बघा, आता आपली पहिली लेअर झालेली आहे. तर ही दुसरी, याच्यावरती आपले एग आणि कांदा याची गार्निशिंग व्यवस्थित करून कोथिंबीर वगैरे टाकायचा, ज्याच्याने आपली एग बिर्याणी एकदम व्यवस्थित दिसायला पण छान दिसते आणि खायला पण चविष्ट होते. तर आपली बिर्याणी रेडी आहे. एकदा जर का तुम्ही ही बिर्याणी बनवून बघितली ना, तर तुम्ही चिकन मटन बिर्याणी विसरून जाणार. इतकी खायला मस्त आणि चविष्ट झालेली आहे आपली अंडा बिर्याणी. एकदा तर का